नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. मी कॅडेट PSI सूरज गंगाराम बनकर सध्या MP नाशिक येथे ट्रेनिंग घेत आहे. तर आता आपली कंबाईनची परीक्षा 21 डिसेंबरला म्हणजेच 20 दिवसावर आलेली आहे. तर असंच मला वाटलं की बाबा महाराष्ट्रातले आपले जे कोणी विद्यार्थी मित्रमैत्रिणी जे की सध्या परीक्षेचं प्रिपरेशन करतायत त्यांना काहीतरी आपल्या अनुभवाचा फायदा मिळावा म्हणून मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. तर तत्पूर्वी सांगण्याची गोष्ट म्हणजे मी PSI 2022च्या बॅचला झालो. त्यात माझी रँक 5 आहे. राज्यसेवेच्या 5 मेन्स दिलेल्या आहेत, एक इंटरव्ह्यू दिलेला आहे, STI मेन्स दिलेली आहे, एक्साईज मेन्स दिलेली आहे. अशा कंबाईनच्या आणि राज्यसेवेच्या अशा विविध परीक्षांचा अनुभव असल्यामुळं तो अनुभव घेऊन त्या अनुभवातनं तुम्हाला सगळ्यांना काहीतरी फायदा व्हावा केवळ ह्या गोष्टीसाठी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो. तर आता परीक्षेला राहिलेत बघा 20 दिवस. बरेच लोक ह्या काळात कन्फ्युजनमध्ये असतात किंवा नक्की काय करायचं, आपला किती अभ्यास झाला आहे, किती नाही झाला, ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला बर्डनमध्ये असतोय, आपण एक प्रेशरमध्ये असतो. परीक्षा जवळ आली, आता नक्की काय करायचं. तर मी एक खूप सिम्पल सोल्युशन तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. ज्यांचा अभ्यास चालू असेल, प्लॅननुसार रिव्हिजन चालू असेल, त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने चालू राहू द्या. त्यांनी हा व्हिडिओसुद्धा बघू नका. हा व्हिडिओ कोणासाठी की जे कन्फ्युजनमध्ये, ज्यांना काहीतरी प्रेशर आला आहे, पुढचा मार्ग दिसत नाही, टेन्शन आलं आहे, अभ्यासात नवीन आहेत किंवा प्री मेन्स दिल्यात किंवा मागच्या 2-3 प्री दिल्यात पण प्री क्लिअर झाली नाही किंवा मेन्स पण दिलेत पण आता कॉन्फिडन्स नाही. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे की आता पुढच्या 20 दिवसाचा प्लॅन कसा करायचा, की ही कंबाईन तुम्ही इझिली कशी क्रॅक करू शकता. आणि मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की 20 दिवसात सुद्धा तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता. फक्त एक्झाम क्रॅक करण्याचं टेक्निक असते, स्किल असते. ते स्किल शिकणं आपल्याला गरजेचं आहे मित्रांनो. पहिली गोष्ट, एक्झाममध्ये आपण काय करणार आहे, तिथं जाऊन एक्झाममध्ये आपण पेपर सोडवणार आहे 100 मार्काचा, बरोबर का. तो पेपर आपल्याला एका तासात सोडवायचा आहे. तर तो पेपरचा पॅटर्न काय आहे आणि कुठले क्वेश्चन विचारले जातात परीक्षेत आणि त्या क्वेश्चनचे टॉपिक्स कोणते कोणते आहेत हे आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. आणि ही खूप सोपी प्रोसेस आहे. मी तुम्हाला जास्त व्हिडिओ लांबवत नाही, थोडक्यात सांगतो. आता हा कंबाईन 2024चा प्रीचा पेपर आहे, बरोबर का. तर काय करायचं, पेपर घ्यायचा, उघडायचा, पेपरची सुरुवात झाली, बरोबर. तुमच्याकडे पेपर असेल, मला माहीत नाही कॅमेऱ्यात किती स्पष्ट दिसतोय, मी असंच मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, थोडंसं समजून घ्या. तर ह्यात बघा, पहिला प्रश्न इतिहासाचा आहे. खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा, बरोबर. तर त्यात खाली हे 3 ऑप्शन दिले, ABC आणि खाली 1, 2, 3, 4. तर पहिल्यांदा आपल्याला हा पॅटर्न बघायचा. कसा बाबा पॅटर्न प्रश्न विचारला आहे, प्रश्न एकदम व्यवस्थित वाचायचा, तिथनं सुरुवात करायची. वाचून झालं त्यानंतर तुम्ही कुठलं तरी बेसबुक ठेवलं असेल. आता इतिहासाला बरीच मुलं समाधान महाजन वापरतात, तर समाधान महाजनचं पुस्तक घ्यायचं, त्यात बघायचं की बाबा हा नक्की गिरणी किंवा हा जो विषय आहे तागाची गिरणी, हे नक्की कोणत्या हेड अंतर्गत दिलं आहे, कोणत्या टॉपिकच्या अंतर्गत दिलं आहे. तर कशाच्या अंतर्गत दिले, वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था नावाचा एक चॅप्टर आहे समाधान महाजन सरांच्या पुस्तकात, त्याच्या अंतर्गत हे दिलं आहे. त्यात पण आधुनिक उद्योगधंद्यांचा उदय ह्या हेड अंतर्गत दिलं आहे, बरोबर. म्हणजे हा झाला तुमचा टॉपिक जो की रिपीट होऊ शकतो. तसंच हा दुसरा प्रश्न, यात काय, कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857चे बंड केले होते, बरोबर. खाली ऑप्शन दिलेत. हा पॅटर्न बघून घ्यायचा, प्रश्न काय नीट वाचायचा, गडबड करायची नाही, एकदम वाचण्याचा फ्लो ठेवायचा, आपला माइंड जागेवर ठेवायचा. तर हा ब्रिटिश शासनाविरोधी झालेले प्रसिद्ध उठाव, त्यात 1857चा उठाव ह्यातला प्रश्न आहे. तर हा टॉपिक झाला दुसरा. अशा आपल्याला प्रत्येक प्रश्नाचे टॉपिक काढायचे. पहिल्यांदा 2024 पासून सुरुवात करायची, ठीक आहे. आपल्याला असे टॉपिक्स भेटतील. आता 1857च्या उठावावर 2-3 प्रश्न असतील किंवा पॉलिटीत गेला, संसदेवर प्रश्न आहेत, हायकोर्टावर प्रश्न आहेत. ते टॉपिक हिथंच प्रश्नापाशी लिहायचे,
त्या टॉपिकमध्ये जाऊन रिवाईज करायचं, बरोबर. म्हणजे तोच टॉपिक फक्त रिवाईज करायचा. आता रिवाईज कसा करायचा, तर तुम्ही PYQ सोडवले असतील काही जणांनी. ज्यांनी सोडवल्यात त्यांना अंदाज येतो की बाबा कुठल्या गोष्टीवर फोकस द्यायचा वाचताना. असं फास्टमध्ये ते वाचून काढायचं. ज्यांनी PYQ बघितलेच नसतील त्यांनी काय करायचं, ठोकाय मिळतात 21,000 वगैरे, ते घ्यायचे. त्यातले 10च प्रश्न त्या टॉपिकचे वाचायचे, पहिले 10 म्हणजे रिसेंटचे. त्यातनं तुम्हाला अंदाज येणार की नक्की काय विचारू शकतात किंवा कशावर फोकस देता येईल, बरोबर. म्हणजे तुमचे टॉपिक फिक्स झाले कोणते येणार आहेत, आणि त्या टॉपिकमध्ये पण कशाला महत्त्व द्यायचं हे पण तुमचं फिक्स झालं. एवढ्याच गोष्टी रिवाईज करायच्या. सुरुवात करायची महाराष्ट्र गट राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा प्री 2024च्या पेपरपासून. असं 24चा क्वेश्चन पेपर झाला तुमचा समजा, ह्या गोष्टीला तुम्हाला 10 दिवस गेले, बरोबर. पुढच्या 10 दिवसात 23चा पेपर करायचा. 20 दिवसात तुमचे सगळे टॉपिक कव्हर होतात, बरोबर. सगळे म्हणजे सगळे, तुमचा थ्रू आउट सगळा स्टडी होतो. ह्याच्यासोबत काय करायचं, करंट तुमचं चालू पाहिजे, रेग्युलर जे काय असेल ते, त्याचं पण काय करायचं, टॉपिक्स बघायचे. 24ला कुठल्या टॉपिक्सवर विचारला आहे, किंवा साहित्यिकावर विचारला आहे का, अंतराळ विज्ञान तंत्रज्ञानावर विचारला आहे किंवा नेमणुकांवर प्रश्न विचारला आहे, किंवा मृत कोण म्हणजे व्यक्ती रिसेंटचा महत्त्वाचा त्याच्यावर प्रश्न विचारला आहे, हे बघायचं. आणि तेच टॉपिक प्रायोरिटीवर रिवाईज करायचे. असं 24चा आणि 23चा पेपर झाला, तुमच्या लक्षात येईल की ह्या दोन्ही पेपरमध्ये किती टॉपिक रिपीट झालेत, आणि तेच टॉपिक तुमच्या 25ला रिपीट होणार आहेत, लक्षात घ्या. डिफरन्स कितीचा पडेल, 20-30% ते सोडून द्यायचं. पण तुमचं जे हे 70-80% ते तुमचं परफेक्ट झालं पाहिजे. मॅथ्स रिजनिंगचा विषय असा आहे, रोज आता हे मॅथ्स रिजनिंगचं पण तसंच करायचं. जे 4-5 पेपर आहेत मागचे रिसेंट झालेले, म्हणजे हा एक प्रीचा, 23चा प्रीचा, 24चा मेन्सचा आणि 23चा मेन्सचा, फक्त मॅथ्स रिजनिंगला हे 4 क्वेश्चन पेपरमधली गणितं सोडून बघायची. मॅथ्स रिजनिंग सोडवताना काय करायचं, फॉर्म्युल्यात असल्या काही भानगडीत पडायचं. एकदम सिम्पल, इझी, कॉमन सेन्सने प्रश्न सोडवायचे. आणि थोडासा खोकला आहे समजून घ्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेपरची प्रॅक्टिस करताना तुम्ही आत्ता अशी प्रॅक्टिस करा, पेपर सोडून बघा, मार्क बिर्क काय बघू नका, पण एका तासात पेपर कवर झाला पाहिजे. त्यात अर्ध्या तासात तुमचं GS झालं पाहिजे, आणि अर्ध्या तास तुम्हाला मॅथ्स रिजनिंगला राहिलं पाहिजे. तुम्हाला 25 मिनटं ते अर्धा तास जर मॅथ्स रिजनिंगला राहिला तर तुम्हाला काय असं विशेष अभ्यास करण्याची गरज नाही. मॅथ्स रिजनिंगचा कॉमन सेन्स वापरून ऑप्शनमधनं उत्तर निघतात. ऑप्शन लावून बघायचं, हा ऑप्शन टाकून निघते का, हा ऑप्शन टाकून निघते का, असे तुमचे ॲव्हरेज मार्क मॅथ्स रिजनिंगमध्ये तुम्हाला येतात. आणि अशा पद्धतीनं फक्त साधी सिम्पल ट्रिक सांगतोय तुम्हाला एक्झाम पास होण्याची, की ज्यांना आत्ता वाटतंय की मी पास होऊ शकत नाही, तर तुम्ही हमखास पास होऊ शकता. फक्त 2024 प्री आणि 2023चा प्रीचा क्वेश्चन पेपर, हे 2 गोष्टी तुम्हाला तुमच्या ग्रंथ किंवा बायबल किंवा जे काय असेल तुमचं रेफरन्स म्हणून पुढे ठेवायच्यात. तेवढेच टॉपिक रिवाईज मारायच्यात. आणि एवढं केल्यावर मित्रांनो, तुम्हाला जर मार्क्स नाहीत आले तर मला तुम्ही मेसेज करा, फोन करा, एवढं मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. आणि दुसरी गोष्ट, सगळं करतो आपण, महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे सगळं करतो, पेपरला जातो आणि प्रेशर घेतो. तर लक्षात घ्या, आपल्याला प्रेशर ह्या गोष्टीचं रूपांतर प्रेमात करायचं आहे. P2P म्हणजे क्वेश्चन पेपरच्या प्रेमात पडायचं, अभ्यासाच्या प्रेमात पडायचं, ना की त्याचा प्रेशर घ्यायचा. म्हणजे गोष्टी फ्लोमध्ये होत्यात, एकदम स्मूथ होत्यात. मी हळूहळू ह्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करत जाईल कसं करायचं. सध्या आपला फोकस ह्या कंबाईनवर आहे. मी फक्त सांगतोय तेवढी एकच गोष्ट डोक्यात ठेवा, कंबाईन प्रिलिम्स 2024, कंबाईन प्रिलिम्स 2023चे पेपर घेणे, त्यातले टॉपिक्स काढणे, तुमचे जे काय रेफरन्स बुक असतील त्यानुसार, आणि तेवढे टॉपिक्स चांगले रिवाईज करणे. याच्यावर तुमचा पेपर निघालाच पाहिजे. त्याच्यामागे सायकोलॉजी काय असते ते पण थोडक्यात सांगतो. आता तुम्ही म्हणणार की ह्या 2च पेपरच्या प्रश्नांचे टॉपिक केल्यावर कसं काय पास होऊ शकतो. पहिली गोष्ट तुम्हाला सांगितली, तेच टॉपिक रिपीट होतात. दुसरी गोष्ट, सेन्स ऑफ कम्प्लीटनेस येतो, म्हणजे तुम्हाला अभ्यास पूर्ण झाल्याची फिलिंग देतं की बाबा हां, आपला एवढे टॉपिक झाले म्हणजे आपला अभ्यास झाला आहे. तुम्हाला परीक्षेला जाताना माहिती आहे की बाबा माझं एवढंच झालं आहे, ह्याच्या बाहेरचा प्रश्न आला तर तो तुम्हाला लॉजिकनंच मारायचा आहे.
तिथं तुम्ही ओव्हर थिंकिंग करणारच नाही ना, प्रश्नच येत नाही, कारण तुम्ही वाचलेलंच नाही. बरोबर का? जे वाचलंय त्याच्यावरच तुम्ही विचार करणार ना. आणि दुसरी गोष्ट, कंबाईनला विचार करायला वेळच नाही. येतंय तर येतंय, नाही येत तर नाही येत. नाही येत तर तिथं काय करायचंय, कसं करायचंय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मार्केटमध्ये सगळ्या ट्रिक्स अवेलेबल आहेत, लॉजिक कसं लावायचं. आणि अशा पद्धतीने एवढा कार्यक्रम तुम्ही करा पुढचे 20 दिवस. आणि एकदम सिम्पल ठेवा. 24चा पेपर, 23चा पेपर. ज्यांनी PYQ कधी बघितलेच नाहीत त्यांनी 10 PYQ बघायचे त्या टॉपिक्सचे आणि पूर्ण टॉपिक करायचं. म्हणजे आता कन्फ्युजन नको व्हायला तुमचं. मला उदाहरण सांगतो. जसं की आता क्वालिटी आहे समजा, क्वालिटी काढला आपण. क्वालिटीत बघा असा प्रश्न आहे. घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवले आहेत? तर उत्तर ह्याचं काय आहे? राज्यपाल. तर राज्यपालाचा पूर्ण टॉपिक करायचा. राज्यपालाचे विषय काय तरतुदी आहेत, कुठल्या कुठल्या आहेत, कलम कोणते आहेत, असं सगळं करायचं. जो स्पेसिफिक प्रश्न विचारला आहे तेवढंच नाही, तर त्या टॉपिकमधल्या सगळ्या गोष्टींना रिव्हिजन मारायचे. आता संसदेवर एक प्रश्न आहे की स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एकसदनी होती. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे. तर संसदेत जे काय आहे महत्त्वाचं ते सगळं रिवाज मारायचं. आणि संसदेचा प्रश्न विचारला आहे तसंच बघा इकडं. मग राज्य विधानमंडळाचा तो विचारला आहे, त्यात विधान परिषदेचा विचारला आहे. मग ते पूर्ण राज्य विधानमंडळाचं डिटेल PYQला धरून रिवाईज मारायचं. ओके, एवढं करा. आणि प्रायोरिटीवर हे करा. तुमचा अभ्यास आत्ता 0 जरी असला किंवा काहीच तुमच्यापुढं ब्लाइंडच असलं की आता काय करायचं, रिव्हिजन होत नाही, एवढं पुस्तक कसं रिवाईज मारायचं, ह्या 2 गोष्टी समोर घेऊन तुम्ही रिव्हिजन करा. 100% तुम्हाला रिझल्ट मिळेल. तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. आणि असंच माझ्या संपर्कात राहावा. कुणाला कधीही काही अडचण आली मला बिनधास्त कॉल मेसेज करा. माझा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. सदैव मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत तुमचं मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर आहे. एवढं बोलून मी माझं हे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.